मध्यरात्रीच्या सुमारास शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व पोलीस नाईक चतरसिंग खसावत यांना गुप्त माहितीच्या आधारावर पंजाब राज्यातील काही इसम बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र खरेदी करण्यासाठी 5,32,200 रुपये किमतीचा मुद्देमाल यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत थेट पंजाबहून पिस्टल खरेदीसाठी महाराष्ट्रात आलेल्या तिघांना सांगवीवरला डोरोडील जोयदा शिवारात तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। भल्या पहाटे केलेली ही कारवाई तालुका पोलिसांचा लौकिक वाढवणार आहे। ताब्यात घेतलेल्या तिघांच्या अंगझडतीत तब्बल 8 पिस्टलसह 6 जिवंत कडतूस पोलिसांच्या हाती लागले आहे। शिवाय या तिघांना वापरलेली कार, त्यांच्याजवळ मोबाईल व रोकड मिळून 5 लाखाहून अधिकचा ऐवज पोलिसांच्या हाती लागला आहे। पोलिसांनी अधिक चौकशी करता या तिघांचे नावे सुखविंद सिंग प्रकाश सिंग सिख, राहणार बुलेरियन, तालुका मलोट, जिल्हा मुक्तसर, लवदीप सिंग दलत सिंग जाट, राहणार कोट इशाखा, तालुका धरणकोट, जिल्हा मोघा व दरण सिंग बलवीर सिंग जाट, राहणार गुरुतेग, बहादर नगर, जिल्हा फरीदाकोट, पंजाब असे उघड झाले आहे। हेड कॉन्स्टेबल संभाजी वळवी यांची फिर्याद नोंदवून घेत तिघांवर आर्म ॲक्ट 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, परिवेक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कोमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, हेड कॉन्स्टेबल संभाजी वळवी, उपनिरीक्षक नरेंद्र खैनार, राजू सोनवणे, पवन गवळवी, संजीव जाधव यांच्या पथकाने केली। 3:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांनी सदर कारवाई केलेली आहे। त्या कारवाईमध्ये पंजाबमधील 3 आरोपींना ताब्यात घेतलेले असून त्यांच्याकडून 8 देशी बनावटीचे कट्टे व 6 जिवंत काडतूस, 15,000 रुपये आणि एक स्विफ्ट कार असं एकूण 5,32,200 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे। सदर प्रकरणी पोलीस स्टेशनला सशस्त्र अधिनियम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर आरोपींकडनं सदरचा मुद्देमाल हा कोणत्या ठिकाणाहून कोणाकडनं आणला आहे, कोणाला विकणार होते याबाबतचा तपास चालू आहे। MDTV साठी अभिजित मोहिते, धुळे।